चॉईस फिलिंग मध्ये करावा लागणार बदल। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या चॉईस फिलिंग मध्ये जर ही एक मिस्टेक केली असेल तर तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागणार आहे, आता तुमच्या प्रिफरन्सेस फॉर्म मध्ये या ठिकाणी बदल करावा लागेल। तो जर तुम्ही चॉईसेस भरून टाकले असेल तर त्याला अनलॉक करावा लागणार आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरव चांदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती सहर्षपणे तुमचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, कोणती ती मिस्टेक आहे जे जर तुम्ही फॉर्म जरी भरून टाकला असेल तर त्याला पुन्हा अनलॉक करायचं आहे आणि त्यामध्ये तुमचे जे प्रिफरन्सेस आहे त्याला एडिट करायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे मी तुम्हाला आता सविस्तरपणे सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला जी तुमची अलॉटमेंट होते ती तुमची एसएमएल वरून ठरते, ओके, ज्याला थोडक्यात म्हणतो आपण स्टेट मेरिट लिस्ट, ओके। आता तुम्हाला जर पहिल्या राऊंडचा कट ऑफच माहित नसेल, कोणत्या कॉलेजला किती कट ऑफ वर अलॉटमेंट झाले आमच्या कॅटेगरीतून, मग तुम्ही जे चॉईसेस भरले समजा तर त्या कशाच्या बेसिस वरून भरले, कोणता बेस होता तुमच्याकडे, कसं तुम्ही त्यांना अरेंजमेंट केले, मला ते समजत नाही, ओके। खूप सारे विद्यार्थी ज्यांनी मागचा राऊंडचा कट ऑफ बघितला नाही, डायरेक्टली प्रिफरन्सेस भरून दिले, त्यांच्या काउन्सिलरनी सुद्धा त्यांना तशी लिस्ट दिलेली नाहीये। अहो मित्रांनो, काउन्सिलिंग म्हणजे काय? काउन्सिलिंग म्हणजे नव्हे काय तर जेवढी काही प्रॉपर इन्फॉर्मेशन असेल, कॉलेजचं फी स्ट्रक्चर, कॉलेजचं कट ऑफ, ओके, कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर, कॉलेजचं रिव्ह्यू, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणं नव्हे तर म्हणजे काउन्सिलिंग। जर तुमचा काउन्सिलर फक्त फॉर्म भरून देत असेल आणि जशी सीट मॅट्रिक्स आहे बघा, सीट मॅट्रिक्स मध्ये सुद्धा काय असतात, कॉलेजचे कोड असतात, कॉलेजचे नेम असतात, ओके, आणि त्या बेसिसवर जर तो तुमचे प्रिफरन्सेस भरून देत असेल, एक जनरल लिस्ट, ही लिस्ट आहे बघा आपली एससी ची, ओके, एससी च्या कॅन्डिडेट साठी बनवलेली आहे बघा। तर आता विद्यार्थी मित्रांनो, या लिस्ट मध्ये जर हे सोडून दिलं, एससीचं एसएमएल वरती मागच्या राऊंडला पहिल्या राऊंडला कितीवर अलॉटमेंट झालेले हे जर दिलेलं नसेल, फक्त एवढंच दिलं असेल त्यांनी, तर विद्यार्थी मित्रांनो हे तर नेट कॅफेवाला सुद्धा करून देऊ शकतो। आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, आता जो सेकंड राऊंड आहे आपला, सेकंड राऊंडला जर आपल्याला सीट मिळाली आणि आपल्याला ते कॉलेज नकोय आणि तेच जर कॉलेज आपल्याला अलॉटमेंट झाली तर तुम्ही स्ट्रे वेकन्सी राऊंडला इलिजिबल नसणार। आता स्ट्रे वेकन्सी राऊंडला तुम्हाला जर इलिजिबल राहायचंय, कोणते विद्यार्थी इलिजिबल असतात, ज्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मध्ये अलॉटमेंटच झालेली ते विद्यार्थी इलिजिबल असतात, ओके। आता जर तुम्हाला चुकीचा कॉलेज या ठिकाणी अलॉटमेंट होऊन जाते, तुम्हाला ते कॉलेज नकोय, तर तुम्ही स्ट्रे वेकन्सीच्या राऊंडला इलिजिबल नसणार। आता हा काय पहिला राऊंड नाही, जर अलॉटमेंट जरी झाली, जर मी फ्री एक्झिट घेतला तरी मी स्ट्रे वेकन्सीला इलिजिबल असणार आहे, ओके। जर तुम्ही पहिल्या राऊंड मध्ये सीट अलॉटमेंट होते आणि तुम्ही जर फ्री एक्झिट घेता तर तुम्ही स्ट्रे राऊंडला इलिजिबल असतात, पण दुसऱ्या राऊंड मध्ये जर तुम्हाला आता माहितच नाही पहिल्या राऊंडचा काय कट ऑफ गेला आणि तुम्ही कशाच्या बेसवरून चॉईसेस टाकले ते तुम्हालाच माहित। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला घर असतो, घराला भिंती असतात, ओके, तर ते काय घराचा एक बेस आहे, घराचा एक पाया आहे। तसंच काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये जो कट ऑफ आहे तो काय, आपण जे चॉईसेस ऍड करतो त्याचा पाया आहे बघा, ओके, त्याचा एक बेस आहे विद्यार्थी मित्रांनो। तर तुम्हाला तुमचे जे चॉईसेस ऍड करायचे बघा, कट ऑफच्या बेसिसवर ऍड करायचे, म्हणजे तुम्हाला माहित असायला पाहिजे मला कोणता कॉलेज भेटू शकतो। तुम्हाला नंतर रिग्रेट व्हायला नको, अरे मला तर चांगला कॉलेज भेटू शकत होता, मला हा XYZ कॉलेज भेटू शकत होता जो अगदी कमी कट ऑफ वरती, माझा जेवढा कट ऑफ आहे तेवढ्या कट ऑफ वरती अलॉटमेंट झालंय विद्यार्थ्यांना, का त्यांना कट ऑफ माहित होतं आणि यार मला तर आता असं झालंय का हा जो कॉलेज मला अलॉट झाला याचा कट ऑफ तर एवढा कमी जातो, ओके, म्हणजे एवढ्या जास्त एसएमएल वरती हा अलॉटमेंट होतोय, माझी एवढी कमी एसएमएल आणि एवढ्या जास्त एसएमएल वरती हा अलॉटमेंट होतोय आणि खूप खराब कॉलेज मला या ठिकाणी भेटलाय। आणि आता काय मी तिसऱ्या राऊंड साठी गेले तर मला काय माहिती चांगलं कॉलेज भेटतं का नाही भेटतं, ओके। त्यानंतर स्ट्रे वेकन्सी राऊंडला तुम्ही इलिजिबल असता का नाही असता, म्हणून तुम्हाला सेकंड राऊंड मध्येच या ठिकाणी काय व्हायला पाहिजे, क्लिअर व्हायला पाहिजे का आपल्याला कोणतं कॉलेज या ठिकाणी भेटू शकतो। यालाच काय म्हणतात, परफेक्ट स्ट्रॅटेजी म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, आणि परफेक्ट चॉईस फिलिंग म्हणतात। तर तुम्हाला जर परफेक्ट करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला जे अलॉटमेंट होणार आहे स्टेट मेरिट लिस्टवर होणार आहे, तर मग कोणत्या कॉलेजला एससी मधून, आता एससी साठी इकडे एसटी साठी वेगळा असेल, एनटीपी साठी वेगळा असेल, एनटीसी साठी वेगळा असेल, एनटीडी साठी वेगळा असेल, ओके, एससीबीसी साठी वेगळा असेल, ओबीसी साठी वेगळा असेल, ओपन साठी वेगळा असेल, ईडब्ल्यूएस साठी वेगळा असेल मित्रांनो, ओके। तर आता बघा या ठिकाणी जर बघताय तुम्ही तर ही जी अलॉटमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो, आर ए पोदारला एससीच्या कॅन्डिडेटला 14,371 झाली, त्याच्यानंतर तिलक आयुर्वेदिक कॉलेज पुणे 15,057 वर झालेली आहे, आयुर्वेद महाविद्यालय मुंबई 15,421, ओके, गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नागपूर 15,433। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी बघितलं जसं जसं आपण खाली जातोय कट ऑफ वाढत जातोय, 14,371, 15,057, 15,421, 15,433, म्हणजे जसं जसं खाली जाणार
हे कट ऑफ काय होणार या ठिकाणी वाढत जाणार। या बेसिसवर आपण काय बनवून दिली या ठिकाणी लिस्ट बनवून दिली। जर तुम्हाला हे लिस्ट हवी असेल ओके तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो 9699907700 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता। आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग 999 मध्ये तुम्हाला परफेक्ट लिस्ट भेटेल। जर तुम्ही चॉईस फिलिंग जर या ठिकाणी केली असेल तर हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचा फॉर्म अनलॉक करू शकता आणि त्यांनी तुम्ही पुन्हा एकदा नव्याने काय देऊ शकता त्यामध्ये एडिट करून प्रेफरन्सेस या ठिकाणी सेट करू शकता। ओके जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचे, व्हिडिओला लाईक करायचे आणि तुमच्या मित्रांना जर शेअर केले नसेल तर त्यांना पटकन शेअर करायचे। आणि जर तुम्हाला तुमच्या काउन्सिलर ज्याच्याकडे तुम्ही तुमची काउन्सिलिंग केली तो काउन्सिलर जो कट ऑफ देत असेल तर आमच्याकडे जॉईन नका करू, त्याच्याकडून कट ऑफ घ्या आणि त्या बेसिसवर काय करा मित्रांनो चॉईस फिलिंग करा। कारण ह्या बघा तुम्ही जे तुम्हाला अचीव करायचंय ज्या गोष्टीसाठी तुम्ही 2 वर्ष मेहनत केली, कोणी 3 वर्ष, कोणी 4 वर्ष, कोणी हॉस्टेलवरती राहिले, मेसचं जेवण केले आणि जर तुम्ही ह्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये जर हुकताय विद्यार्थी मित्रांनो तर हे तुमची गलती असणार। जर तुम्हाला परफेक्ट कॉलेज भेटत नाही तर पुन्हा रिपीट करावं लागणार आणि पूर्ण 1 वर्ष रिपीट करून आज ज्या स्टेजला तुम्ही आहेत उद्याला पण म्हणजे येणाऱ्या काही दिवसांनंतर तुम्ही तिथंच असणार। ओके पुन्हा हेच प्रक्रिया करणार, पुन्हा काउन्सिलिंग होणार, मग 1 वर्षानंतर कुठे तर कॉलेजला जाणार। तर यासाठी काय करायचंय परफेक्ट स्ट्रॅटेजीने या ठिकाणी तुमची काउन्सिलिंग करायची, चॉईसेस प्रॉपरपणे द्यायचे। ओके चला मित्रांनो भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत थँक्यू।